आणि सीमेवर कधी श्रीमंत जे जात नाहीत. महाराष्ट्रातल्या एखाद्या कीर्तनकाराचं पोरग मला मिलिटरीत दाखवा, मैं सगट आपलं गाव झाकून ठेवायचं आहे का? नाही. प्राध्यापकच आहे का? नाही. का? मग कुणाचे? सातारा, सांगली, कराड, पुसेसावळी, पारनेर, पाथर्डी, आता गेला गडी तो गली मलकापूरचा. ज्या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे तीच मुलं सीमेवर आहेत. आपले नाही, आपले डीजे पुढे आहेत. आपले मेले पण गाण्यामुळं. बाई वाड्यावाली, बाई आदळली मिळालं, बाई वाड्यावर मिळालं बा. आपले आहेत, आपले शिव शूर आहेत. पण परदिवशी इंग्लिशचा पेपर होता ना, वर्षभर अभ्यास नाही करायचा आम्ही. नाही, आम्ही फक्त वर्षभर वन साइड भांग पाडायचा. 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतात माणसं. म्हणजे हे प्राणी कटिबंधातले कोणते आहेत? इथं एवढं मोकळत होतं रे तरी गरम होतंय. हा गडी हिंडवतो कसा? सुधारली माणसं, सुधारली. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. काय नाही राहिलं महाराज. इथवर तर आलाय आता. इथभर वर सरकला म्हणजे आला महात्मा. इथवर वर सरळ महात्मा आला बा, भोंगळा महात्मा. काय नाही, फक्त चपातीला पोळी म्हणती. मग पोळीला काय पोळा म्हणती काय? बावळ्याचा बाजार नाही. मी थिलाय भाजीच म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग बोफळ्याला काय दोडका म्हणते. सुधारली लोक. उभ्याने जेवणे, चपला घालून चपात्या करणे, पुरीनी पोरांचे कपडे घालणे, गाडीनी बायका देखण्या करणे, हायवेला जेवणे. जेवायला हायवेला. बायको कशी पाहिजे रे? स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. बायको देखणी करतो, गाडीत जास्त खातो. आणि तो गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. काय ईडी आवला नाही. मागून आखी चड्डी फाटेल, पुढच्या म्हणतो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? अय आमचे सीमेवर नाही मेले. कोणत्याही क्षेत्रात आपला माणूस, एक नेवाळे साहेबांसारखा एक राजकारणात माणूस आहे, आमदार साहेबांसारखा माणूस आहे. ही माणसं क्षेत्र कोणतेही असू द्या, पण आपला स्वाभिमान आहे ना, तो आपला स्वाभिमान आहे. जाऊ दे. आता हे मग अशी आमच्या अध्यक्ष साहेबांचं भाषण झालं, देऊ समितीच्या, ते सांगितलं आमचा पिन नाही, पिन नाही, पिन नाही. राजकारण आमचा पिन नाही ना. आम्हाला राजकारणात कुणी जमू नाही. केला एखाद्या बुवानं उभा राहायचा प्रयत्न, बीडीला माग होईल. तो बीडीला निवडून तर येणार नाही, पण ग्वासाई होईल, बाकर देईल. तो निवडून नाही येणार, पण हाय ते इकून 10 पैसे नाही, ते नाही जमणार. महाराज आपला तो पिंड नाही, पण 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 आपल्यातला माणूस म्हणून तो माणूस उद्घाटनाला आला ना. असा स्वाभिमान धरायला महाराज कधी. आपला एक माणूस मिलिटरीत आहे. आपली लोक आहे ना नुसती आपल्याबद्दलच झळकाट. आपला एखादा पोरगा चांगला कामशेत मधला डॉक्टर झाला, विद्वान. लोक म्हणले तुमची डॉक्टर काय हुशार आहे हो. आपल्याला हा म्हणायला का पैसे लागत? लई दरिद्री अवलाद आपली. आपली मंडळी काय म्हणते तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती. काय करण्याच्या अवलादीचे. एखाद्यानं गाडी घेतली ना, कष्टाने घेतली. हसायला काय रोग झाला का? हप्त्यावर घेतली असेल, पालथा मेंदू. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा असेल, कायम निगेटिव्ह. चांगलं नाही. अरे चांगल्याला चांगलं म्हणणंच पाहिजे. आता हा माणूस बघा ना महाराज, खेड्यात जन्माला येऊन एवढ्या मोठ्या सप्ताह करून, दूध संघात हे करून तो माणूस एवढ्या पदावर पोहोचला. म्हणजे त्याच्या एक वाक्य ध्यानात ठेवा, लिहून घ्या. यदा कदाचित सशाला शिंग येतील. महाराज मंडळी, यदा कदाचित सशाला शिंग येतील, कासवाला केस येतील, आकाशाला फळ येतील, वांझेला बाळ होईल,
मुर्गजळाने ताण भागेल, अंधार प्रकाशाला घालेल, पण कुणाच्या तरी कृपा नसताना माणूस मोठा होईल हे घडू शकत नाही. यदा कदाचित आकाशाला फळं येतील, यदा कदाचित आकाशाला फळं येतील, वांजेला बाळ होईल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आणि संतांचा आशीर्वाद आहे तो माणूस वाया जाऊ शकत नाही. हे ध्यानात ठेवा. तो नाही जाऊ शकत, कधीच जाऊ शकत नाही. ज्याच्यावर देवाचा आशीर्वाद आहे, आता उलट सांगत, देवाचा नसला तरी चालेल, ज्याच्यावर आईबापाचा आहे आणि एवढ्या जनतेचा आशीर्वादच नेवाळे साहेबाला आहे. आणि आईबापांवर कादंबऱ्या काढू नका. आमची महाराज मंडळी नीट आहे का, अर्धा तास एक तास तुम्ही आईबापावर बोलत येते, आईबापांवर बोलू नका, आईबापांवर व्याख्यान करू नका, भाषण करू नका. त्यांना जरा हसत ठेवायला शिका. हे तर एक अहो 10व्यांना प्रवचन ठेवा ना, पाठ झाल्या 10व्याची प्रवचन लोकांच्या. बाबा 2च गोष्टीवर बोलणार, आई बाप. आता नाही, आई बापावर बोलू नका, आपल्या सुखी ठेवा, दुसऱ्यावर सांगता येईल. आई बापांवर हे बा, एखाद्या चित्रपटात एखाद्या नटीनं आईची भूमिका चांगली केली म्हणजे ती नटी आई होऊ शकते का? एवढं सांगा. नटी आहे ती, नटी. शूटिंग संपली, बसली. शूटिंग संपली, त्यात काय नटी आहे ती. अरे आई ते आई. असं आयांवर भाषण बिष्ण नका करू. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. थोरल्याकडे मागितलं तो म्हणला आपला काय प्रश्न नाही, धाकट्या म्हणलं मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं काय संबंध. अहो 10व्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे, मागायचे कोणाकडं. मग प्रसादन झालं का लोक जाते निघून. बाबाला टाकला खाटापाशी. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केला? तो म्हणलं त्याला मी का बळच आलो का काय? कोणी चौकशी केली. मग तो बाबा चप्पी केलेला सापडी. तो चप्पी केलेला, चप्पी केली म्हणजे वाड्यातला आहे. हा त्याला जाऊन म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. भाऊबंद कुठे राहिले आता? आपले भाऊबंद जवळजवळ मेले. वालाच उलासला तो. 10 वर्षापूर्वी पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जात होती. आता पोरगी पाहायला 2 माणसं जात्या स्कूटीवर, पोराची आई पोराचा बाप. ते बी जेवताना पुरीच्या बापाला म्हणल्या म्हण नका म्हणलं आम्ही आलतो, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण नका, ती पळून गेली ती कालच आणि सापडून अजून बोंग्या होईल. माणसं नाही राहिली महाराज. माणसं फक्त कडक कपडे घालून बोंबलं तिंडत येत नाही तर काहीच राहिलं नाही माणसाकडे. काय म्हणते हे घर दार पार माणसं संपून गेली. या 2-4 वर्षात महिलांकडे थोडा पैसा आला, सरकारने त्यांना नका त्या जागा दिल्या. बाच्याच्या माग उभं मामाच बदलावला यांनी. आता 2-4 वर्षात कार्यालयात नवीन अवलादीचा मामा तयार झाला, एक गुरु मामा. कुठून आली का ती जात पैदा झाली गुरु मामा. असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात. तुम्हाला तो सापडतो कुठं मामा? 4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारी. काय करता महाराज? फक्त खरेची आई मिली बस. इंदुरीकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू दे उलथू दे तिकडे. महाराज म्हणून ऐकायचं नाही. तुमचा मुलगा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरं, आजही खरंय, उद्याही खरंय. आता शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या 2-3 महिने झाले. ते वैतागलं. ते कुणी दखलच घेणे तर मरू नाही काय ते सोडून दिलं. तो ना तो म्हणला काय बोगसगिरी झाली तर काय मारा कवर त्यानं सोडून दिलं ना. शेतकरी नाही करीत आत्महत्या. आता त्यानं बंदच केलं जवळजवळ. नाही तर त्यानं चांगला दानका उठवला होता मध्ये. मोर्चे बंद झाले. आता मोर्चे नाही. डांबार तापलं 4.5 वर्ष. आता मोर्चे बंद झाले. आता आत्महत्या कोण करते? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे ही सध्या लई किड्यावर आहे. आला